हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शेवटी वैद्यबुवांचं ऑपरेशन यशस्वी झालंय आणि वैद्यबुवा हे सुखरूप घरी आले आहेत आणि त्यांच्या ऑपरेशनसाठी प्राजक्ताने सुलक्षणाची मदत घेतलेली नाहीये. त्यामुळे सुलक्षणाला जबर धक्का बसला आणि मग सुलक्षणाने चक्क पिंट्या भाईला घरी बोलवलं आणि त्याला सांगितलं, असं काहीतरी कर की प्राजक्ता माझे पाय धरायला, माझी मदत मागायला या घरी यायला हवी आणि मग त्यानंतर 15 दिवसांच्या आत मी प्राजक्ता आणि आलोकचं लग्न लावून देणार. 15 दिवसांच्या आत प्राजक्ता मला या घरची सून म्हणून या घरात यायला हवी आहे. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. मग आता सुलक्षणाचा हा प्लॅन यशस्वी होणार का? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच चारू आणि घरातील सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की वैद्यबुवांच्या ऑपरेशनसाठी 10 लाख रुपयांची व्यवस्था कशी होणार, 10 लाख रुपये कोठून आणायचे. तेवढ्यात भाग्या तेथे येते आणि सांगते, आई मी सुद्धा 1-2 जणांना कॉल केले आहेत, पण आज पैशांची व्यवस्था होईल असं वाटत नाही. आजी लगेच देवासमोर हात जोडते, परमेश्वरा आता तूच काहीतरी रस्ता दाखव रे बाबा, एवढी मोठी परीक्षा नको घेऊ. आणि तेवढ्यात प्राजक्ता तिच्या पैशांची बॅग घेऊन येते आणि म्हणते, मामी आता काळजी करण्याची काही गरज नाहीये, पैशांची व्यवस्था झालीये. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. चारू, आजी, भाग्या सगळे प्राजक्ताकडे पाहत असतात. प्राजक्ता मामीला म्हणते की तुझ्याकडे 2.5 लाख रुपये आहेत आणि माझ्याकडे हे 8 लाख रुपये आहेत. पूर्ण झाले 10.5 लाख रुपये. 10 लाख रुपयात मामाचं ऑपरेशन होईल आणि 50,000 रुपये त्याच्या औषधांसाठी लागतील. चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि हॉस्पिटलमध्ये हे पैसे भरूया. हे ऐकून भाग्या, आजी, चारू यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आजीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो. भाग्या आणि चारू काहीच बोलत नाही. प्राजक्ता म्हणते, मामी काय झालं? चल ना लवकर, आपल्याला पैसे जमा करायचे आहेत ना. पैसे जमा केल्याशिवाय मामाचं ऑपरेशन सुरू होणार नाही. चल लवकर, पैशांची व्यवस्था झाली आहे, आता आपण पैसे जमा करूया आणि लगेच मामाचं ऑपरेशन होईल, म्हणजे मामा सुखरूप घरी येईल, काही टेन्शन राहणार नाही. पण चारू ही प्राजक्ताला थांबवते आणि म्हणते, नाही प्राजक्ता, हे पैसे मी नाही घेऊ शकत, कारण हे तुझ्या आईचे पैसे आहेत. तुझ्या आईने तुझ्या भविष्यासाठी ही रक्कम सेव्ह करून ठेवली होती. तुझ्या आईचा आशीर्वाद आहे हा, हे पैसे मी नाही घेऊ शकत. प्राजक्ता म्हणते, पण मामी. चारू तिला समजावून सांगते, प्राजक्ता आज तुझे मामा इथे असते तर त्यांनी सुद्धा हे पैसे घेतले नसते. तुझ्याकडून हे पैसे घ्यायचेच असते तर भाग्याच्या लग्नाच्या वेळेसच हे पैसे आम्ही घेतले असते. तेव्हा सुद्धा तुझ्या मामाने मला अनेक वेळेस ठणकावून सांगितलंय की हे प्राजक्ताचे पैसे आहेत, प्राजक्ताच्या भविष्यासाठी तिच्या आईबाबांनी सेव्ह केलेले पैसे आहेत. या पैशांवर आपला कोणताही अधिकार नाहीये आणि हे पैसे आपण घ्यायचे नाहीये. त्यामुळे हे पैसे मी नाही घेऊ शकत, हे पैसे तुझ्याकडेच ठेव. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं आणि मग भाग्या ही सुद्धा प्राजक्ताला समजावून सांगते, हो प्राजक्ता, आई जे काही बोलतीये अगदी योग्य बोलतीये. हे तुझे पैसे आहेत आणि बरं झालं हे लग्नाच्या वेळेस नाही वापरले गेले, नाहीतर त्या नालायक रोहनच्या नालायक आईच्या घशात गेले असते ते. आणि हे पैसे तुझ्या आईने तुझ्या भविष्यासाठी ठेवले आहेत ना. पहा, तू मला म्हणाली होतीस की जेव्हा हे पैसे तुझ्याकडे असतात तुला असं वाटतं की तुझ्या आईचा आशीर्वाद तुझ्याबरोबर आहे आणि हे पैसे तू कधीच खर्च करणार नाहीस. मग हे पैसे तू आता का खर्च करतीयेस? तर प्राजक्ता भाग्य आणि चारूला सांगते, जेव्हा माझी आई गेली ना तेव्हा तिने मला हे पैसे दिले नव्हते, तर तिने मला एक मामा दिला होता, ज्या मामाने अवघ्या 5 वर्षांच्या प्राजक्ताला आपल्याबरोबर आपल्या घरी आणलं. दुसरं कुणी असतं तर त्याने माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नसतं किंवा मला अनाथ आश्रमात पाठवलं असतं. पण मामाने तसा विचार नाही केला. मामा मला या घरी घेऊन आला, मला पोटच्या लेकीसारखं लहानचं मोठं केलं, स्वतःच्या ताटातला घास मला दिला, माझं शिक्षण पूर्ण केलं, मला लहानचं मोठं केलं, मला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या लायकीचं बनवलं. आणि आज जर हेच पैसे माझ्या मामाच्या ऑपरेशनसाठी कामाला येणार असतील, माझ्या मामाचा जीव वाचवणार असतील, तर हे पैशांचा हाच सगळ्यात योग्य उपयोग आहे, दुसरं काही नाही आहे. परंतु चारू काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणते, नाही प्राजक्ता,
जर तुझ्या मामाला हे कळलं ना की त्यांच्या ऑपरेशनसाठी मी तुझ्याकडून हे पैसे घेतले आहेत तर ते माझ्यावर खूप चिडतील, मला कधीच माफ करणार नाही. प्राजक्ता म्हणते, पण मामी, आता मामाचा जीव वाचवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुला असंच वाटतंय ना की जर तू हे पैसे घेतले तर मामा तुझ्यावर खूप चिडेल, तुला माफ करणार नाही. तर तू काळजी करू नको. मी मामाला सांगेल की मामी तर नाहीच म्हणत होती, पण मीच तिचं ऐकलं नाही आणि मीच म्हणाले की नाही, पैसे घ्यावे लागतील, तू सगळं माझ्यावर टाकून दे, तू काळजीच करू नको. आजीच्या चेहऱ्यावर 12च वाजलेले असतात. आणि मग प्राजक्ता ही मामीला म्हणते, मामी, मला माहिती आहे की जेव्हा या घरामध्ये मी आले होते तेव्हा तुला ते आवडलं नव्हतं. कदाचित तू मामाशी भांडली असशील, परंतु मला माहिती आहे की हळूहळू तू माझ्यावर तेवढंच प्रेम करतेयस जेवढं कौस्तुभ दादावर आणि भाग्यावर करतीये. कारण मामा हा आईसारखा माझ्या पाठीशी उभा राहिला. त्याने मला आईचं प्रेम दिलं. तसंच तू माझ्या वडिलांसारखी आहे. जसे वडील हे खूप कणखर असतात, कधी आपलं प्रेम दाखवत नाही, रागराग करतात, शिस्त लावतात, तसंच तू माझ्याबरोबर करतेस. पण कुठेतरी तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे सुद्धा मला माहिती आहे. हे ऐकून चारू खूप इमोशनल होते, रडू लागते. तर आजी तोंड वाकडं करते. मग प्राजक्ता ही भाग्याजवळ जाते आणि म्हणते, मामा आणि मामी, तुम्ही मला इतकी छान बहीणसुद्धा दिली आहे. जी बहीण मला सकाळी उठल्यावर मला बाजूला दिसली नाही ना तर मला सैरभैर व्हायला होतं. मला माझ्या बहिणीकडे जाण्याची इच्छा होते आणि मी तिला संपूर्ण घरभर शोधते. तुम्ही दोघांनी मला अशी बहीण दिली आहे जी माझी बेस्ट फ्रेंड आहे, जी माझी पाठ राखीण आहे, माझी सखी आहे. असं म्हणून प्राजक्ता भाग्याला मिठी मारते. भाग्या खूप खुश होते. चारूच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते. प्राजक्ता पुन्हा एकदा चारूजवळ येते आणि म्हणते, मामी, मला माहिती आहे तू मला जरी रागराग करत असली, माझ्यावर चिडत असली, मला शिस्त लावत असली, मला भाग्यापासून दूर ठेवत असली, तरी ते भाग्याच्या आणि माझ्या भल्यासाठीच करते. तुझं जेवढं भाग्यावर प्रेम आहे ना तेवढंच माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मामी, तू काळजी करू नकोस. मामा तुला कितीही ओरडला ना तरी तू सगळं माझ्यावर टाकून दे. मी मामाला उत्तर देईल, त्याचा ओरडा मी खाईल. पण सध्या हे पैसे मामाच्या ऑपरेशनसाठी वापरणं खूप महत्त्वाचं आहे. मामाचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्याकडून हे पैसे गेले तरी चालतील, पण मला माझा मामा वाचायला हवा. आणि मला माहिती आहे की हे पैसे माझ्या आईबाबांनी माझ्या भविष्यासाठी ठेवले होते आणि पुढे जाऊन मला या पैशांची गरज पडणार आहे. परंतु आता आम्ही मोठे झालो आहोत. तुम्ही सगळ्यांनी, मामाने, तू, मला, भाग्याला, कौस्तुभ दादाला शिकवलंय, स्वतःच्या पायावर उभं केलंय. त्यामुळे आम्ही नोकरी करू शकतो. मी तर नोकरी करतेच, भाग्या काही ना काहीतरी करेलच, कौस्तुभ दादाला सुद्धा दुसरी नोकरी मिळेल. आम्ही सगळे पैसे कमवू, हे घर चालू. आता मामा आणि तुला कष्ट करण्याची काही गरज नाहीये. आम्ही आमच्या पायावर उभं राहतो, हे घर चालवतो. आम्ही आता मोठे झालो आहोत, समंजस झालो आहोत. हे सगळं ऐकून चारू खूप इमोशनल होते. भाग्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. आणि मग प्राजक्ता ही चारूला म्हणते, मामी, तू काही बोलणार नसशील ना तर मी तुला माझी शपथ देईल. असं म्हणून प्राजक्ता चारूचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, मामी, माझी शपथ घेऊन सांग, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का? तू मला भाग्यासारखीच स्वतःची मुलगी मानत नाही का? तुझा आणि माझा काही संबंध नाहीये का? बोल मामी, बोल. चारूकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि चारू लगेच प्राजक्ताच्या डोक्यावरून हात खाली घेते. हे पाहून आजीला खूप राग येतो. प्राजक्ता हसून म्हणते, मामी, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तुझ्यासाठी मी भाग्या एवढीच महत्त्वाची आहे. तू माझ्यात आणि भाग्यात कोणताच भेदभाव करत नाही. भाग्या एवढंच तू माझ्यावरही प्रेम करते, मला ही मुलगी मानते, हे मला चांगलंच कळून चुकलंय. त्यामुळे आता ही मुलगी हक्काने आपले पैसे तुला देतीये, स्वतःच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी देतीये. यासाठी तू नकार देऊ शकत नाही. भाग्या आणि चारू खूप इमोशनल होतात. आजीला मात्र राग आलेला असतो. आणि मग प्राजक्ता म्हणते, मामी, आता बस झालं, चल बरं लवकर. जोपर्यंत पैसे आपण जमा करणार नाही तोपर्यंत ते डॉक्टर ऑपरेशन करणार नाही. त्यांना पेशंटच्या जीवापेक्षा पैसे जास्त महत्त्वाचे आहेत. मग आपण पैसे देऊ आणि आपल्या मामाचा जीव वाचू. भाग्या ही इमोशनल होते, आजीला मिठी मारते. तर लगेच चारू ही प्राजक्ताला जवळ घेते, प्राजक्ताला मिठी मारते. प्राजक्ताला खूप आनंद होतो. आजीचा मात्र जळफळाट होतो आणि ती चिडून म्हणते, बस झालं आता रडणं कुडणं, जा लवकर हॉस्पिटलमध्ये, पैसे भरा. पैसे भरल्याशिवाय ते काही ऑपरेशन करणार नाही. ही गोष्ट चारू आणि सगळ्यांना पटते
आणि मग सगळेजण हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विचार करतात. आज पहिल्यांदाच चारूने प्राजक्ताला स्वीकारलेलं असतं, ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. शेवटी प्राजक्ता चांगली आहे आणि तिने आपले पैसे वैद्यबुवांसाठी दिले ही गोष्ट चारूला सुद्धा समजली आहे आणि तिच्या मनात प्राजक्ताविषयी जे गैरसमज आहेत ते सुद्धा दूर झालेत एवढं मात्र नक्की. थोड्या वेळाने रात्र होते आणि आरव त्याच्या रूममध्ये असतो. आरव आरशासमोर उभा असतो आणि त्याला आठवतं की आज सुलक्षणाने काय सांगितलं की प्राजक्ताच्या भावाला ऑफिसमध्ये चोरी केली म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. आणि त्याला हेही आठवतं की भाग्याचं तर लग्न मोडलं आहे आणि आरव हा आधीपासूनच भाग्यावर फुल फिदा आहे. आरव विचार करतो, आता मी भाग्याला कॉल करू शकतो, चान्स घ्यायला काय हरकत आहे, असा विचार करून तो भाग्याला फोन करण्याचा विचार करतो. आणि इकडे प्राजक्ता आणि भाग्या या दोघी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि रिसेप्शनवर सगळे पैसे जमा करतात. ही रिसेप्शनिस्ट सगळे पैसे जमा करून घेते आणि ऑपरेशनची प्रोसिजर सुरू करते. त्यामुळे प्राजक्ता आणि भाग्याला खूप आनंद होतो. या दोघीही तेथे सोफ्यावर जाऊन बसतात. भाग्या खूप घाबरलेली असते. प्राजक्ताच्या खांद्यावर डोकं ठेवते. प्राजक्ता तिला शांत करते आणि विचारते, भाग्या, जेव्हा मामाला हार्ट अटॅक आला होता तेव्हा तू त्याच्याबरोबरच होती ना? आणि भाग्या झालेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते, हो प्राजू, जेव्हा बाबांना अटॅक आला ना तेव्हा मी त्यांच्याबरोबरच होते. खरंच सांगते तुला, खूप वाईट वाटलं गं, खूप वाईट वाटलं. कारण आपण ज्या व्यक्तीवर एवढं प्रेम करतो त्या व्यक्तीला आपण आजपर्यंत एवढं कणखर पाहिलं आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटात तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. त्या माणसाला असं कोलमडून पडताना पाहून खरंच खूप वाईट वाटलं. तसंच झालं मला. हे ऐकून प्राजक्ताला सुद्धा वाईट वाटतं आणि प्राजक्ताला भाग्या सांगते, खरंच बाबा, बाबा हा शब्द कसा आहे ना, आणि त्यात आपले बाबा नेहमी आपल्याबरोबर असायचे. लहानपणापासून काही लागलं की बाबा, शाळेत सोडायला बाबा, शाळेतून घरी यायला बाबा, कॉलेजला गेल्यावर अभ्यास कसा करायचा ते सांगायला बाबा, कॉलेजमध्ये काही त्रास होत असेल, शाळेत काही त्रास होत असेल तर त्याबद्दल सांगायला सुद्धा बाबाच. आणि कॉलेजमध्ये कुणी मुलांनी त्रास दिला आणि बाबांनी त्यांना येऊन धमकावलं, वॉर्निंग दिली का त्यांची परत हिंमत व्हायची नाही आपल्या वाटेला जाण्याची. हे ऐकून प्राजक्ताला सुद्धा सगळं आठवतं. प्राजक्ता म्हणते, हो खरं आहे ना, मामा हा आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी आपल्याबरोबर होता. प्रत्येक क्षणी तो आपल्याला सांगायचा, असं करा, तसं करू नका, स्वतःची काळजी कशी घ्यायची, कशी नाही घ्यायची. भाग्या म्हणते, काळ बदलला आहे, या काळात कसं वागायचं, मुलींनी कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, हे सगळं त्यानेच आपलं समजावून सांगितलं. खरंच बाबा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि जेव्हा मी त्यांना या अवस्थेत पाहिलं ना, खरंच मला खूप वाईट वाटलं, खूप भीती वाटली. प्राजक्ता म्हणते, पण भाग्या आता काळजी करू नको, आता सगळं ठीक होणार आहे, मामा लवकरच बरा होणार आहे. भाग्या म्हणते, फक्त तुझ्यामुळे तू खरंच मनाचा खूप मोठेपणा दाखवला. आणि तेवढ्यात आरव हा भाग्याला कॉल करतो. भाग्याच्या हातातच फोन असतो, पण असा कोणता सायलेंट फोन तिने करून ठेवला आहे की तिच्या फोनला व्हायब्रेशन होत नाही, तिच्या फोनची लाईट लागत नाही, तिला काहीच जाणवत नाही. त्यामुळे भाग्या काही फोन उचलत नाही आणि आरव विचार करतो कदाचित ती बिझी असेल, त्यामुळे आरव तिला परत फोन करत नाही. आणि इकडे प्राजक्ता आणि भाग्या त्यांची जी सिग्नेचर स्टेप असते ती स्टेप करतात आणि आपण दोघी बहिणी बहिणी नेहमी एकत्र राहू असं म्हणतात. या दोघी इमोशनल होतात आणि भाग्या पुन्हा एकदा प्राजक्ताच्या खांद्यावर डोकं ठेवते. प्राजक्ता तिला शांत करते. दुसरीकडे आरव हा आपल्या घराबाहेर येतो तेव्हा त्याला दिसतं की आलोकने त्याची बाईक सुंदरी एकदम साफसूफ करून टकाटक केली आहे. त्यामुळे आरवला खूप आनंद होतो आणि आलोक चक्क या बाईकवर बसतो. आरवला आश्चर्य वाटतं. आरव म्हणतो, अरे वा दादा, काय भारी केली आहेस तू बाईक, एकदम टकाटक दिसतीये, सुंदरी आणखीनच सुंदर झाली आहे. आणि आलोक लगेच गाडीची चावी फिरवतो, किक मारतो आणि गाडी सुरू होते. आरवला आश्चर्याचा धक्काच बसतो. आरव म्हणतो, अरे वा, तू गाडी सुरूसुद्धा केलीस. दादा, मी ऐकलं होतं की पुरुषाचं आपल्या बाईकवर जेवढं प्रेम असतं ना तेवढं जगातील दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर नसतं आणि आज ते मला पटलंय. खरंच तू तुझ्या प्रेमाच्या ताकदीनेच ही बाईक सुरू केली आहे. चल मस्तपैकी राईडला जाऊया. आणि हे दोघे भाऊ तेथेच आपल्या अंगणात गरागरा गरागरा चक्कर मारू लागतात. श्रेयस आणि प्रीती बाहेर येतात आणि या दोघा भावांना असं एन्जॉय करताना पाहून
त्यांना खूप राग येतो. श्रेयस चिडून म्हणतो, प्रीती पाहतेस ना, या दोन भावांना दुसऱ्या कुणाची गरज आहे का? लहानपणापासून त्यांनी माझ्याबरोबर हेच केलंय. मी सुद्धा त्यांच्याच वयाचा आहे ना, पण त्यांनी कधी मला त्यांच्यातलं समजलंच नाही. कधी मला एकत्र खेळायला बोलवलं नाही, कधी मला अभ्यासाला बोलवलं नाही. कायम मला वेगळंच पाडलं या दोन भावांनी. आणि प्रीती ही आणखीन आगीत तेल ओतते आणि म्हणते, असं तर होणारच ना, कारण शेवटी सख्खे ते सख्खे आणि चुलत ते चुलत, ते दोघे सख्खे भाऊ आहेत आणि तू त्यांचा चुलत भाऊ आहे, हे कधीही विसरू नकोस. आणि आता तो दिवस दूर नाहीये जेव्हा हा सगळा बिझनेस मोठी आई या त्या दोन मुलांच्या हातात देतील. श्रेयसला आश्चर्य वाटतं. तो विचारतो कसं? तर प्रीती त्याला समजावून सांगते, आजकाल आरव या आलोकची जशी काळजी घेतोय ना, तो दिवस दूर नाहीये की लवकरच आलोकला हे अँगर अटॅक्स येणं बंद होईल. मग त्याला हे अँगर अटॅक येणं बंद झालं की मग मोठी आई आपला सगळा बिझनेसचा भार या दोघांच्या डोक्यावर ठेवून देईल, दोघांच्या खांद्यावर ठेवून देईल. आणि मग हे दोघे भाऊ बिझनेसचे मालक बनतील आणि आपण आहोतच भीक मागायला, लाचारी करायला त्यांच्या मागे मागे. ते सांगतील ती कामं आपल्याला करावीच लागणार आहे. श्रेयसला खूप राग येतो. श्रेयस चिडून म्हणतो, मी हे होऊ देणार नाहीये. तर प्रीती म्हणते, तू तर गप्पच बस. त्या बोर्ड मीटिंगमध्ये तुझी अक्कल मी पाहिली. कंपनीला या संकटातून कसं बाहेर काढायचं याचा साधा प्लॅन तुला सांगता आला नाही. नाहीतर आज ही कंपनी तुझ्या हातात असती आणि या दोन भावांचा पत्ता कायमचा कट झाला असता. तुला तेही जमलं नाही आणि त्यात तुझे ते बाबा एवढ्या दुबईवरून आले. काय फायदा झाला दुबईहून येण्याचा? 1 रुपयाचा फायदा झाला नाही. शेवटी जे होतं तेच झालं. मोठ्या आईकडे सगळा बिझनेस गेला. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, घरामध्ये एवढे राडे होत आहे, त्या पार्टीमध्ये आलोकने एवढा मोठा धिंगाणा केला, कंपनीची एवढी मोठी बदनामी झाली, कंपनी लॉसमध्ये गेली. त्यानंतर ती प्राजक्ता घरात आली, आलोकने तिचा गळा पकडला, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तरी मोठी आई एवढी शांत काय तेच कळत नाहीये. मोठी आईला तर आलोक आणि प्राजक्ताचं लग्न लावून द्यायचं होतं, पण त्यामध्ये सुद्धा काही घडत नाहीये. इकडे आलोक आणि आरवची मस्त बाईक राईड सुरू असते, ते गोलगोल चक्रा मारत असतात. प्रीती म्हणते, आपल्याला जर हा डाव जिंकायचा असेल आणि हे सगळं मिळवायचं असेल ना, तर आपल्याला आता वेगळं काहीतरी करावं लागेल. श्रेयस विचारतो काय? तर प्रीती त्याला सांगते, आता बस झाली ही नाटकं. हे छोटे मोठे डाव खेळणं, छोटे मोठे वार करणं याने काही होणार नाहीये. आता आपल्याला मोठा वार करावा लागेल. असा वार ज्यामुळे हा आलोक कायमचा जेलमध्ये जाईल आणि त्याला सोडवणं सुलक्षणा सूर्यवंशीला सुद्धा शक्य होणार नाही. हे ऐकून श्रेयसला आश्चर्याचा धक्काच बसतो. श्रेयस विचारतो, असं काय करणार आहे तू? प्रीती स्माईल करते आणि त्याला आपला काही प्लॅन्स सांगत नाही. आता प्रीतीने काय ठरवलंय हे तिचं तिलाच माहीत. तेवढ्यात आलोक आणि आरव यांची गाडी थांबते. आरव म्हणतो, वा दादा, 1 नंबर गाडी, 1 नंबर झाली आता, एकदम रमपाट. हे दोघे भाऊ खुश असतात. आणि इकडे वैद्यबुवांच्या ऑपरेशनची तयारी सुरू होते. सगळेजण त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये जमा करतात आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे राहतात. सगळ्यांना खूप भीती वाटत असते की आता ऑपरेशन सक्सेसफुल होईल की नाही. भाग्या रडत असते, प्राजक्ता तिला शांत करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठराखीण मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. वैद्यबुवांच्या ऑपरेशनच्या पैशांची व्यवस्था झाली आहे. सुलक्षणाला असं वाटत होतं की प्राजक्ता तिच्याकडून पैसे घेईल, परंतु ती आशा फोल ठरली आहे. आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पाठराखीण या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वैद्यबुवांचं ऑपरेशन यशस्वी होईल आणि वैद्यबुवा सुखरूप घरी परत येतील. घरातील सगळे खुश असतील. वैद्यबुवा म्हणतील, पण मला टेन्शन येत आहे. तर भाग्या म्हणेल, मग म्हणा त्या टेन्शनला, टेन्शनच्या नानाची टांग. आणि सगळे हसत असतील, खूप खुश असतील, आनंद साजरा करत असतील. आणि ही गोष्ट तिकडे सुलक्षणाला समजणार. त्यामुळे सुलक्षणा खूप चिडेल आणि चक्क पिंट्या भाईला घरी बोलवेल आणि या पिंट्या भाईला ठणकावून सांगेल, आता खूप झालं, मी खूप वाट पाहिली, पण माझ्या मनासारखं काहीच होत नाहीये. आता शेवटचा वार. पिंट्या, काही पण करायचं, पण पुढील 2 दिवसात ती प्राजक्ता माझ्या पायावर येऊन तिने माझ्याकडे भीक मागितली पाहिजे पैशांसाठी आणि मग मी तिला आलोकशी लग्न करायला सांगणार. हे ऐकून
सगुणा आणि पिंट्या खूप घाबरतील. सुलक्षणा चिडून म्हणेल, मी इतक्या दिवस वाट पाहतीये, छोटे मोठे वार करतीये, पण माझे सगळे वार निकामी होत आहे. पण आता नाही, आता मी जास्त वाट पाहू शकत नाही. काही करून येत्या 15 दिवसांमध्ये मला प्राजक्ता माझ्या घरची सून म्हणून या घरात गृहप्रवेश करायला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत, बाय हुक और बाय क्रूक. आणि पिंट्या यासाठी तयार होईल. म्हणजे आता फक्त पुढील 15 दिवसामध्ये आलोक आणि प्राजक्ताचं लग्न होणार आहे. प्राजक्ता तर लग्नाला हो म्हणेल, पण आलोक लग्नासाठी कसा तयार होईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.